मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू दसरा मेळाव्यालाही एकत्र येण्याचे संकेत देण्यात येत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी हे संकेत दिले, तर दुसरीकडे दोघांचे मेळावे वेगवेगळे असतील असं संजय राऊत म्हणाले आणि यावर आता राजकारण रंगतंय। यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार। राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार। मुंबई मनपा निवडणुकीचं रणशिंग एकत्र फुंकणार। उद्धव आणि राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता गेल्या काही काळापासून व्यक्त केली जाते। ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र येऊन या युतीवर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आता वर्तवली जाते। ठाकरे शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी हे संकेत दिले। उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं ही केवळ दोन पक्षांची गरज नसून राज्याची गरज। ठाकरे बंधू एकत्र यावेत ही जनतेच्या मनातली भावना। गणपती संपल्यानंतर पितृपक्ष सुरू होतोय, दसऱ्याला चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा। दसरा मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिशा मिळते। मेळावा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा। दसरा मेळाव्याला हे दोघे स्टेजवर एकत्र येतील का माहिती नाही, पण आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही। आमच्याप्रमाणे मनसेचा सुद्धा मेळावा असतो, त्यामुळे ते देखील आम्हाला आमंत्रित करू शकतात। सचिन अहिर, नेते ठाकरे सेना। सचिन अहिर यांनी दिलेले हे संकेत असले तरी संजय राऊत यांनी मात्र दसरा मेळावा एकत्र होईल का याची माहिती नसल्याचं म्हटलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे, हे मात्र त्यांनी खात्रीनं सांगितलंय। दोन्ही पक्षांचे मेळावे वेगवेगळे असतात असंही राऊत म्हणाले। मला त्याच्याविषयी काही माहीत नाही। मी इतकं सांगू शकेन की सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा सुसंवाद अनेक बाबतीत सुरू आहे। दोन स्वतंत्र पक्ष आहेत। विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत। शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो। शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात। दसरा मेळावा एकत्र होण्याच्या शक्यतेवर भाजपनं सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। दोन ठाकरे बंधूंची जी काही दशा झाली आहे त्यातून बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी असं वक्तव्य भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलंय। मेळावा एकत्र झाला तरी जनता महायुतीच्याच मागे असल्याचं सुद्धा नेते सांगतायत। त्यांची जी काही दशा झालेली आहे त्यातनं बाहेर येऊन त्यांना दिशा मिळावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो। परंतु त्यांनी त्यांचं स्वप्न पाहावं, त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा, दिशा शोधावी। आमचं काही त्याला हरकत असायचं कारण नाही, परंतु आमची स्पष्ट दिशा आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता, मुंबईतील जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आमच्या महायुतीच्या मागेच आहे। सचिन अहिरने जे संकेत दिला त्यांना माझ्या शुभेच्छा आहे। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदाच व्यक्त करण्यात आली। त्यानंतर पहिलीपासून हिंदीला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून आणि मराठीच्या आग्रहासाठी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधूंमध्ये 3 वेळा गाठीभेटी झाल्या। 5 जुलै मुंबईत मराठी विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले। 27 जुलै उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। 27 ऑगस्ट उद्धव ठाकरेंनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। 2 ऑक्टोबर दसरा मेळाव्यात एकत्र येण्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या गाठीभेटीत राज ठाकरेंनी सोबत यावं अशी भूमिका मांडलेली असताना राज ठाकरे यांनी मात्र युतीबाबतची स्पष्ट भूमिका अद्याप घेतली नाही। बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली खरी, मात्र त्यात त्यांच्या पदरात यश पडू शकलं नाही। या लिटमस टेस्ट नंतर राज ठाकरे यांच्या महायुतीतील नेत्यांशी गाठीभेटी सुद्धा सुरूच आहेत। तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय होईल याचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात ठाकरेंची शिवसेना दिसते। दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू एकत्र दिसले तर युतीचा संभ्रम दूर होईल अशी चर्चा सध्या रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।